दुसरी एक गोष्ट प्रामुख्याने की एखाद्या व्यक्तीच्या तारखांमध्ये 2, 11, 20 आणि 29 तारीख आहे जन्माची. शिवाय पत्रिकेमध्ये जर चंद्र आणि नेपच्यून, चंद्र आणि हर्षल हे एकत्रच बसलेले आहेत, म्हणजे हे दोन्ही कॉम्बिनेशन्स आपल्याला दिसतात की मुलांक 2 आहे आणि शिवाय चंद्र हा नेपच्यून किंवा हर्षल बरोबर बसलेला आहे, तर अशा व्यक्तींना घरातल्यांना हँडल करणं खूप भारी जातं. म्हणजे मी आत्ता बोलतीये ना, तर तुम्ही लगेच पत्रिका चेक करा आणि ऑब्झर्व करा की 2, 11, 20 किंवा 29 जन्मतारीख आहे तुमच्या मुलाची, नवऱ्याची, पत्नीची किंवा कुणाची, आणि त्याच्या पत्रिकेत चेक करा जन्मकोष्टकात की चंद्र आणि नेपच्यून किंवा चंद्र आणि हर्षल हे एकत्र बसलेत का. तर या व्यक्तींना हँडल करणं तुम्हाला प्रचंड भारी जातं. विशेषतः अमावस्या पौर्णिमांचे जे दिवस येतात त्यावेळी या लोकांचा स्वभाव अति तीव्र झालेला आपल्याला पाहायला मिळेल. कारण दोन्ही ठिकाणी चंद्राचं जे प्रभुत्व आहे ते आपल्याला खूप स्ट्रॉंग आणि खूप आपण ज्याला म्हणतो आक्रमक अशा पद्धतीचं पाहायला मिळतं. स्वभावामधले सडन जे चढ उतार आहेत हे आपल्याला या लोकांच्या ठिकाणी पाहायला मिळतात. जेव्हा ही व्यक्ती चिडलेली असते तेव्हा तिच्या नादाला न लागणं बरं असतं. अशा पद्धतीचे हे लोक आहेत. बऱ्याच अंशी करिअरच्या बाबतीत जर म्हणाल तर बरेच उद्योगधंदे बदलतानाही दिसतात. कारण चंद्र जर आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की चंद्र हा कलाकालाने वाढतो आणि कलाकालाने कमी होतो तो. तर मन सुद्धा या लोकांचं तसंच असतं. त्यामुळे बुद्धी एका ठिकाणी एका कार्यात स्थिर राहत नाही आणि ती भटकत राहते. आता 2 अंकाचं जर तुम्ही म्हणाल की करिअर स्पेशली कशात केलं पाहिजे की ज्यांना त्याच्यात खूप यश मिळेल, तर जे दुधाशी निगडीत पदार्थ आहेत किंवा आपण म्हणू पाण्याशी निगडीत जे व्यवसाय आहेत, म्हणजे पाणी बॉटल असतात, वॉटर बॉटल्स असतात, त्याचा बिझनेस चालू शकतो. बर्फाची फॅक्टरी चालू शकते यांना, आईस्क्रीमचा उद्योग चालू शकतो, एखादं रसवंती गृहसुद्धा यांना चालू शकतं. शिवाय काय तर जर म्हणजे आता समजा मुंबईसारखा एरिया आहे तर तिथे तुमचं करिअरचं क्षेत्र होऊ शकतं. किंवा एखादी खूप मोठी नदी आहे, त्या नदीच्या किनाऱ्यावरचं जे काही कामकाज आहे ते तुम्ही पाहू शकता. तुमच्यासाठी सफेद रंग हा शुभ फलदायी राहतो. सिल्वर कलर तुमच्यासाठी शुभ फलदायी राहतो. चंद्राची, शिवाची आराधना तुम्हाला खूप चांगली फलदायी ठरू शकते. एक लक्षात घ्या, चंद्र हा आधिपत्य करतो या 2 मूलांकाचा आणि तुम्हाला माहिती आहे की शिवाच्या डोक्यावरती चंद्राचं स्थान आहे. त्यामुळे तुम्हाला शिवाची आराधना प्राथमिक तत्वावर केली पाहिजे. चंद्राला सोम असं म्हटलं जातं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण सोमवारी शिवाची आराधना करतो. तर जो 2 मूलांक असेल तर तुमच्यासाठी एक विशेष आराधना सांगते मी. जेव्हाही कधी तुमचं खूप महत्त्वाचं काम आहे त्यावेळी तुम्हाला काय करायचं आहे, एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये तुम्ही फ्रीजरमध्ये बर्फ बनवायला ठेवायचा. दुसऱ्या दिवशी तो ग्लास उपडा करून त्याचं शिवलिंग तयार होईल. त्या शिवलिंगावरती थंड पाणी किंवा दूध याचा अभिषेक करून रुद्र करा किंवा शिवाची आराधना करा, तर तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये यश मिळताना दिसेल.